रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट। महाराष्ट्रातील साखर उत्पादनात 20% घट, 92 साखर कारखानेही झाले बंद। देशातील आघाडीचे साखर उत्पादक राज्य महाराष्ट्रात ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला आहे। चालू हंगामात आतापर्यंत राज्यात 76 लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून गेल्या हंगामाच्या तुलनेत ते सुमारे 20% कमी आहे। ऊसाच्या टंचाईमुळे राज्यातील 92 कारखान्यांचे कामकाज ठप्प पडले आहे, तर गेल्या हंगामात आतापर्यंत केवळ 36 साखर कारखान्यांनी काम बंद केले होते। सध्या राज्यात 108 कारखान्यांनी ऊस गाळप सुरू ठेवले आहे, तर 92 साखर कारखान्यांनी आपले कामकाज बंद केले आहे। राज्यातील साखरेचा एकूण रिकव्हरी दर 9.37% आहे, तर गेल्या हंगामात रिकव्हरी दर 10.4% होता। उद्योग तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कमी उत्पादन आणि वाढलेली गाळप क्षमता यामुळे कारखान्यांनी या हंगामात कामकाज लवकर बंद केले आहे। गळीत हंगाम सुरू होण्यास उशीर, ऊस इतर ठिकाणी स्थलांतरित करणे आणि उत्पन्नात घट यामुळे राज्यातील साखरेचे उत्पादन गेल्या हंगामाच्या तुलनेत कमी आहे। महाराष्ट्रातील साखरेचे उत्पादन घटल्याने त्याचा परिणाम देशाच्या एकूण उत्पादनावर होणार आहे। ISMAच्या मते 2024-2025 च्या हंगामात साखरेचे उत्पादन 15% कमी होण्याची अपेक्षा आहे। 2024-25 साठी साखर उत्पादनाचा अंदाज 272 लाख टन आहे, जो 2023-24 मधील 320 लाख टनापेक्षा सुमारे 15% कमी आहे। भारतात दरवर्षी सुमारे 280 लाख टन साखरेचा वापर होतो।